हरावया कलीचे दोष साचे अंश श्रीहरीचे साचे अंश श्रीहरीचे साचे अंश श्रीहरीचे हरावया कलीचे दोष साचे अंश श्रीहरीचे साचे अंश श्रीहरीचे साचे अंश श्रीहरीचे हरावया कलीचे दोष साचे अंश श्रीहरीचे साचे अंश श्रीहरीचे साचे अंश श्रीहरीचे हरावया कलीचे दोष साचे अंश श्रीहरीचे साचे अंश श्रीहरीचे साचे अंश मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत हरावया कलीचे दोष साचे अंश श्रीहरीचे मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगिनी भ्रांत भक्ती लेने लेवनिया विचरती माया लागवी मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगिनी भ्रांत निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगिनी भ्रांत विठ्ठला यदक्षरं मनाख्रियम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथे ध्यानमदैवतमाश्रे यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा या महाराष्ट्राला लांबूत भगवंत स्वरूपानं अवतार घेतलेले अनंत अवतार आहेत. जसे भगवंताचे अनंत अवतार त्यामध्ये मूर्त स्वरूपामध्ये दिसणारा भगवंताचा साक्षात पूर्ण अवतार म्हणून ज्याला म्हणावं आपण अवताराच्या यादीमध्ये श्रीमद भागवत पुराणामध्ये 24 अवताराची गणना सांगितली. त्या अवताराचा विशेष विचार करत नाही. आज ज्यांच्या प्रित्यर्थ आपण सगळे या क्षेत्रामध्ये जमा झालो त्या अवताराचा विचार. कारण आपण तीर्थ क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय मिळतो आणि खरा देव कुठं मिळतो. तीर्थी धोंडा पाणी धोंडा पाणी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. संत रूपानं भगवान प्रगट होत असतो. कारण दोघाचाही एकच विचार. देवासी अवतार भक्तासी संसार देवासी अवतार भक्तासी संसार देवासी अवतार भक्तासी संसार देवासी अवतार संसार दुहिता विचार एकपणे दुहिता विचार एकपणे दोन्हीचा विचार एकपणे एकपणे दोन्हीचा विचार एकपणे एकपणे देवासी अवतार भक्तासी संसार. जन्माच्या दृष्टीनं भगवंताचा अवतार असतो. संत कर्माच्या दृष्टीनं भगवंताचे अवतार आहे. म्हणून सामान्य लोकांमध्ये संतांमध्ये हा फरक आहे. संत नवती जगा मानसा त्या सारिखे
समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिखे. माणसामध्ये जी अल्पशक्ती, अल्पज्ञ ही जे दोष आहेत ते संतांमध्ये नसतात. देवामध्ये जे गुण असतात, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान, तेच गुण संतांमध्ये असतात. मग काही लोक म्हणतील ते सामान्य रूपाने येतातच का, माणसासारखा जन्म घेऊन का येतात, संसारी म्हणून का येतात? त्याचं कारण झालं, कारण भगवान ज्यावेळेस येतो त्यावेळेस परिस्थिती आणि वातावरण कसं असावं लागतं. कारण भगवंताला येण्याकरता मनानं येता येत नाही. ज्या ज्या वेळी भगवान स्वतः सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तदा आत्मानं अहं सृजामी. मी त्यावेळेस येतो. परिस्थिती कशी पाहिजे, ज्या ज्या वेळेस धर्म ग्लानीला जातो, अधर्म जास्त होतो, सज्जनाचा सांभाळ करण्याकरता, दुष्टाचा नायनाट करण्याकरता, धर्माचा जीर्णोद्धार करण्याकरता यावं लागतं. प्रत्येक युगामध्ये तो येतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि कृतत्रेता द्वापारे. असे का बाळासाहेब? युगे युगे. जर भगवद्गीतेमध्ये युगे युगे तर कलियुगात का देव येत नाही? विठ्ठला विठ्ठला. त्याच्या शब्दाप्रमाणे आपुला तू बोल साच करी, त्याच्या शब्दाप्रमाणे त्यांनी कलियुगामध्ये अवतार घ्यायलाच पाहिजे होता. कारण कलियुगामध्ये धर्म ग्लानीला गेला, सज्जनाचा छळ होतो, दुष्ट दुराचारी मदोन्मत्त होतात. धर्म ग्लानीला गेल्यामुळं, अधर्म जास्त झाल्यामुळं परिस्थिती, वातावरण, ज्याला साध्या भाषेतून ऍटमॉस्फिअर आणि सिच्युएशन, परिस्थिती आणि वातावरण या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर देवानं अवतार घेण्यासारखीच सगळी परिस्थिती असताना देव अवतार घेत नाही. कलियुगामध्ये, कलियुगामुळे ऐशा कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संतांचे. पापाला अनुमोदन देऊन, संतांना त्रास देऊन, कलियुगामध्ये हा दोष आहे. कलियुगानं हे साध्य केलेले. कलियुगामध्ये चांगल्याला त्रास होणारच आहे. आणि ज्या ज्यावेळी संतांना, सज्जनाला त्रास होतो, देव लगेच काही वार घेऊन, तुका म्हणे तू भक्त काज कैवारीन ऐसी चराचरी ब्रिदावळी असताना मग देवाने यायला पाहिजे, का येत नाही? सगळ्यांनी आग्रह केला. भगवंतानं सांगितलं मी अवतार घेणार नाही. कलियुगामध्ये मी अवतार घेणार नाही, कारण कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युग या 3 युगामध्ये मला सज्जन आणि दुर्जन उघड उघड दिसत होता, उघड उघड कळत होता. सज्जन दुर्जनाचं सोंग करत नव्हता, दुर्जन सज्जनाचं सोंग करत नव्हते. उघड उघड पांडवाची बाजू धरीत होते, उघड उघड कौरवाची बाजू धरीत होते, उघड उघड रावणाची बाजू धरीत होते, उघड उघड रामाची बाजू धरीत होते. हे दोनच बाजू होत्या, आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. दैवी संपत्तीचे गुण ज्याच्या ठिकाणी असेल तो सात्विक धर्माच्या बाजूने जात होता. आसुरी संपत्तीचे दुर्गुण ज्याच्याकडे असतील तो तमोगुण आणि रजोगुणाकडे जात होता. बरोबर 2 विभाग होते. मग
नारद ऋषी म्हणले काय झालं देवा मग? कलियुग झाला आणि कलियुगामध्ये ढोंग जास्त सुरू झालं. पारमार्थिक नसलेला मनुष्य परमार्थाचं सोंग करतो. नो हे भक्त खरा, नो हे भक्त खरा, नो हे भक्त खरा, नो हे भक्त खरा. गाजाबाजा खऱ्या भक्ताचा नाहीच. जाहिरातबाजी सुरू झाली. अशिक्षित सुशिक्षितपणाचं ढोंग करू लागला, गरीब श्रीमंतीचं ढोंग करू लागला, अज्ञानी ज्ञानाचं ढोंग करू लागला, दुष्ट सज्जनाचं ढोंग करू लागला. आणि त्यामुळं मला अवतार घेण्याकरता थोडसा अंतर पडलं. कारण आपल्याकडं म्हण आहे, बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणारीचे गहू सुद्धा विकत नाही. आणि त्याच्यामुळं मला असुरी संपत्तीचा नाश करण्याकरता यावं, पण असुर आणि सूर हे भेसळ झाली म्हणले कलियुगामध्ये. कशावरून? सोपी गोष्टी. एका गावाला ग्रामपंचायतची निवडणूक होती. आज आपण सगळे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायाच्या निर्याण प्रसंगानिमित्त आलात हे मलाही माहिती आहे. पण तुकोबारायला येण्याकरता परिस्थिती काय झाली, जाण्याकरता वातावरण काय होतं? विठ्ठला विठ्ठला म्हणून थोडस समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ग्रामपंचायतची निवडणूक, दोन बाजू तयार होत्या. रामरावाची एक पार्टी आणि शामरावाची एक पार्टी. सहज कीर्तनातल्या उदाहरणातले नाव आहेत बरं का, कोणी गैरसमज करून घेऊ नका. रामरावानं 11 उभे केले, शामरावानं 11 उभे केले. यांनी प्रचार केला, त्यांनी प्रचार केला, यांनी पैसे वाटले, त्यांनी पैसे वाटले, यांनी शपथा घेतला, त्यांनी शपथा घेतल्या, यांनी आश्वासन दिले, त्यांनी आश्वासन दिले. मतदान झालं. शामरावाचे 7 आले, रामरावाचे 4च आले. शामराव खुश. फोडाफोडीचं डिवाइड अँड रूल जाता जाता इंग्रजानं दिलेले ते आपल्यावर उपकार आहेत महाराज. फोडाफोडीचं राजकारण लगेच शामरावानं सांगितलं, बिलकुल सरपंचाच्या निवडणुकीच्या दिवशी 11 वाजता आम्ही हजर राहू ऑफिसमध्ये. निवडणूक अधिकारी आला की आम्ही येऊ. त्यांनी 7 माणसं घेतले, गाडी घेऊन निघून गेला गुपचूप. याने 4 माणसं घेतले, निघून गेला. बरोबर निवडणुकीच्या तारखेच्या दिवशी इकडून गाड्या आल्या, इकडून गाड्या आल्या. शामरावाच्या गाडीतून 7 जण उतरले, रामरावाच्या गाडीतून 4 जण उतरले. रामरावाने महाराज ढोल, लेझिम, ताशा, बँजो, झांजा, थाळी वाद्य हे सगळं सगळं गुलालाचे पोते, मिरवणुकीचा रथ तयार. शामरावानं तर 7 मेल आलेले होते म्हणून त्याच्या बहुमत होतं, उघड उघड म्हणून त्यांनी आलं होतं. मनात संशय आला मला की ज्याचे 4च आले त्यांनी फॉर्म भरायची काय गरज आहे? ज्याचे 4च आले त्याने फॉर्म भरायची काय गरज आहे? पण त्याने काहीतरी काळा बाजार केलाच असेल ना. बरोबर काय जे खरेदी फरोख्त म्हणतात ना ते सगळं केलेलं होतं. गुप्त मतदान होतं. यांनी फॉर्म भरला, त्यांनी फॉर्म भरला. आणि योगायोगानं म्हणण्यापेक्षा कर्तृत्वानं रामरावानं चालाकी करून शामरावचे 2 माणसं फोडले. 2 माणसं फोडले आणि त्यांनी गुपचूप तिकडं मतदान केलं. याचे 7 होते, त्याच्यातले 2 गेले. खाली किती राहिले? 5. याचे 4 होते, याला 2 प्लस मिळाले. याचे किती झाले? 6. लगेच निवडणूक अधिकाऱ्यानं जाहीर केलं, रामराव यांना 6 मतं पडल्यामुळं ते सरपंच पदावर नियुक्त झालेले. टाळ्याचा कडकडाट झाला. शामरावाचं महाराज धाबत दणाणलं.
शामरावा कळली बाजू, शामरावा कळले गुलालाचे पोते, बँजो, ते लाऊड स्पीकर, सगळं जिथले तिथं मिरवणुकीला निघालेले सगळे थाट जिथले तिथं थंडगार बसले. शामराव कपाळाला हात लावून बसले. माझे 7 माणसं असताना मला 5च कसे मत पडले, 2 कोण फुटले असतील. काळजी करत असताना जे फुटले तेच आले जवळ. ते जवळ आले आणि त्यांनी सांगितलं माणुसकी राहिली नाही. कोणावर विश्वास ठेवा ही काही पद्धत झाली का? असं कुठं असतंय का? खाल्ल्या अन्नाला जागत नाही. ही काही पद्धत झाली का? माणुसकी राहिली का? अरे दिलेली वचन शब्द पाळायला पाहिजेत. असं कुठं असतंय का? इतकी बाईमानी असते का? कोण म्हणू लागले? जे फुटले तेच. आणि मग शामरावाचा राग होता कुणावर? जे फुटले त्यांचे ते बोलू लागले त्यांच्यावर नाही, जे खरे होते त्यांच्यावर राग. आणि तीच परिस्थिती झाली महाराज कलियुगामध्ये. जनाबाईनं भगवंताचं मनगट धरून भांडायला सुरुवात केली. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, पतिव्रता ती व्रथा गुंतविली. वेश्या गणिका सत्य लोका नेली, कळी स्वकुळाला दिली. यादव्रता ही गोष्ट बरी नाही केली. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारी दे बाळ. सखा म्हणविसी त्यांचे नासी बोळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. आणि अशा प्रकारे कलियुगामध्ये खऱ्याला किंमत राहिली नाही, लोकाला खोट आवडू लागलं. लटिके ते रुचे, साच कोणाही न पचे. म्हणून भगवंतानं सांगितलं मी अवतार घेत नाही. नारद ऋषी म्हणले देवा काय कमाल आहे तुझी, बरं वाईट कुठं कळत नसतं का? अरे 14 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं कळतच. एकाचा 12,000 13,000 भाव जातो आणि एक अतिशय कमी किमतीत बेंटेक्सचे दागिने, दोन्ही दिसते सारखी पण वर्म जाणे तो पारखी. जगामध्ये दुष्ट आणि सज्जन देवा तुला ओळखू येत नाही. अरे बाबा नारदा, या कलियुगामध्ये खऱ्याला किंमत नाही. जर खऱ्याला किंमत असेल तर मी अवतार घेतो. जा मृत्यू लोकात पा. आणि मृत्यू लोकात नारद ऋषी आले. देवा जर खऱ्याला किंमत असेल तर तुला अवतार घ्यावा लागेल असं म्हणून नारद ऋषी आले. सामान्य रूप घेतलं, वेश पालटला, विनाची पुळे एका मंदिरामध्ये ठेवल्या. सामान्य माणसाचा वेश घेऊन, जसे CID लोक असतात ना, हे लोक बरोबर सामान्य माणसाचा वेश घेऊन सगळीकडे फिरू लागले. देहू मध्ये आले, सोहळा पाहिला, माऊलीचा समाधी सोहळा पाहिला, माऊलीचा ज्येष्ठीचा आषाढीचा सोहळा पाहिला. काय आनंद, किती टाळकरी, किती दिंड्यावाले, किती भजन, किती माळकरी, वा वा वा. किती कीर्तनकार, किती म्हणणार, किती वाजवणार. तुकोबारायाच्या 11 वर्षाच्या पारमार्थिक कारकिर्दीमध्ये तुकोबारायाला 14 टाळकरी मिळाली, 15 नाही. इथं आज पूर्णच्या पूर्ण देहू परिसरामध्ये हजारो टाळकरी उभे आणि लाखो माळकरी जमलेले. त्या काळामध्ये माळकरी मोजके होते, टाळकरी मोजके होते. कीर्तनकार महाराज 10-10 गावात मिळत नव्हता. आता एका गावात ओरिजिनल 50-50 कीर्तनकार आहेत. दगड काढला की कीर्तनकार, दगड काढला की कीर्तनकार. महाराज भागवताचार्य, रामायणाचार्य, वेदांताचार्य, अमकाचार्य, तमकाचार्य असे भरपूर झाले. त्या काळामध्ये मिळत नव्हते माणसं, आता रेलचेल झालीये. केवढा परमार्थाचा जय जयकार आहे, केवढा अन्नदान आहे, केवढा खर्च आहे. एक माऊलीच्या पालखी सोहळ्याचा एक दिवस 1 कोटी रुपयाचं टर्नओव्हर होतं. 1 कोटी रुपयाचं. 5 लाख माणसं एका दिवसामध्ये चहा पाणी जेवण खान बिडी काढी ट्रॅव्हलिंग सगळा जर विचार केला तर 1 कोटी रुपये एका दिवसामध्ये टर्नओव्हर होतं. पूर्वीच्या काळात दिंड्याला माणसं येत नव्हते.
कारण आषाढीला येत असताना, ज्येष्ठीला येत असताना गावचे लोक वाट लावीत यायचे, पुन्हा वापस येताल का नाही कोणास ठाऊक, जाताल पुन्हा वापस येताल का नाही म्हणून सगळे वाट लावीत यायचे. आणि तिकडून सही सलामत वारी करून आल्याबरोबर त्याची पारावर बसून पूजा व्हायची, त्या पडशीची, त्या पताकीची पूजा व्हायची, त्या प्रसादाची पूजा व्हायची. पडशी उतरणं, प्रसाद माऊंद म्हणायचे त्याला. आता तर पंचायत आहे महाराज. पहिलं संस्थानवाले म्हणत होते दिंडीत या रे, या रे लहान तो, दिंडीत या, दिंडीत या. आता दिंडीचा नंबर मिळवण्याकरता 2-2 लाख रुपये खर्च आहे, तरी दिंडीला नंबर मिळेना. बिन नंबराच्या साईडनं चालायला, कोणा ते घुसून चालायला. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. युती करून चालताय दिंडी. आणि लाखो रुपयाचा टर्नओव्हर. भिशी त्या काळात नव्हती. आमच्या 2 दिंड्या आहेत उकळीकराच्या. माऊलीच्या पालखी मागे 4 आणि 5. पहिली दिंडीवाली वैतागून गेले, कारण सगळे येणारे फुकटेच. आणि नंतरच्या दिंडीवाल्यानं अशी अरेंजमेंट केली की सगळे येणारे पेमेंट घेऊन. एक माणूस आला की 1000 रुपये वाढले, एक माणूस आला की 1000 रुपये वाढले. सोहळा बघितला, माऊलीचा सोहळा बघितला, मंदिर बघितले. नारद मुनी समाधान मिळालं. काय पारमार्थिक लोक आहेत. पूर्वीच्या काळापेक्षा अन्नदान किती, नामस्मरण किती, भजन किती. आता चांगलं बघता बघता चला म्हणजे सगळं वाईट बघू. परमिट रूम, बिअर बार, मटन हॉटेल, लगेच बघितले. महाराज कीर्तनापेक्षा सुरेखा पुणेकर, माया जाधव, मधु कामणेकर यांना गर्दी जास्त. 5-5 मजली बिल्डिंग, 11-11 मजली बिल्डिंग. आमच्या परळीच्या एकाच श्रीमंताचं लग्न होतं. आशीर्वाद देण्याकरता म्हणून मला महाराज म्हणून जबरदस्तीने नेलं. तर हॉटेल सी रॉक मध्ये 20वा मजला फिरतोय गरगर. आणि तिथं गेलो. महाराज काहीतरी घ्या म्हणून मी घेतलं. महाराज थोडस आईस्क्रीम. त्यानं मला 120 रुपये लावले. 15 रुपयाची आईस्क्रीमचे 120 रुपये. त्यावेळेस पासून मी आईस्क्रीम खाणं सोडून दिलं. जन्मभर 120 रुपयात खात बसलो असतो. फुकट खाण्याची सवय मला. आणि एकदम एक युक्त 2 घासा करता 120 रुपये द्यायला लावले. आणि ते नाही महाराज, त्या चपरेशानं धोती, ए धोती चल गेट. आता काय करावं. तसले हॉटेल बघितले की एक दिवसाचा लाखो रुपये खर्च त्या ठिकाणी. राहणारे तसेच, खाणारे तसेच, आयुष्य तशीच. तमाशे बघितले. अरे बाबा बाबा, वाईट गोष्टी बघितल्या. परमिट रूमला गर्दी, मटन हॉटेलला गर्दी, रस्त्यावर. पूर्वीच्या काळामध्ये दारू पिणारा पीत नव्हता अशातली गोष्ट नाही. पिऊन आडबाजूला राहत होता. मांस खाणारा समोर येत नव्हता. कारण आता गोरस घर घर फिरे उसे पूछे नको. त्या काळापासून आजपर्यंत डोक्यावर दही दुधाचे हंडे घेऊन लोक विकण्याकरता येतात, पण दारू कोणी विकण्याकरता नाही. आता दारूला हुडकीत लोक जातात. दही दूध तुमच्या दारापर्यंत येतं आणि दारूला हुडकीत लोक जातात. चमत्कार झाला. नारद ऋषी म्हणले आता खऱ्याला किंमत आहे, कारण दोन्हीकडे पब्लिक जास्त आहे. चांगल्या ठिकाणी दिसली, वाईट ठिकाणी दिसली. बघाव तरी बदामाच्या हलव्याला गिराईक आहे, भेळ पापडीला गिराईक आहे, पाणीपुरीला गिराईक आहे, रगडा पॅटीसला गिराईक आहे. मग आता गिराईक सगळीकडे, पण किंमत कोणाला आहे, चांगल्याला का वाईटाला. म्हणून एका फोटोच्या दुकानी गेले. सहज चौकशी केली. तो रामाचा फोटो म्हणले 30 रुपयाला, तो कृष्णाचा फोटो म्हणले 30 रुपयाला, तो पांडुरंगाचा फोटो 30 रुपयाला, तो गणपतीचा फोटो 30 रुपयाला, तो बजरंगबलीचा, अहो सगळे 30-30 रुपयाला. एवढे मोठे मोठे फोटो तुम्हाला 30 रुपयाला विकायला कसे काय परवडतात. अहो काय करावं. दुकान ओपन झालं त्यावेळेस पासून पडलेले, त्याला गिराईक लागत नाही. सेल मधून विकायलो, भांडवल रिकामं व्हावं म्हणून मधल्यामध्ये विकायला लागलो. एकदा हे गेले म्हणजे दुसरे तरी आणता येत. आणि सहज नारदाचं लक्ष गेलं. एका छोट्या फोटोकडे. एका नटीचा फोटो होता. केस असे मोकळे सोडलेले, एका बाजूला घारे डोळे, भोया कोरलेल्या, बारीक बारीक टिकल्या लावलेल्या. हनुवटीवर एक तीळ होता, नजर तिरपी होती, धारदार नाक होतं, ओठाला लाली लावलेली होती. आणि अशी तिरपी नजर करून बघणाऱ्या नटीचा फोटो छोट्या फ्रेम मध्ये. सहज नारदाने विचारलं तो फोटो केवढ्याला. त्यांनी सांगितलं तो 100 रुपयाला. छोटा असून, नटीचा असून 100 रुपयाला, आणि देवाचे असून मोठमोठे असून 30-30 रुपयाला. अहो देवाच्या फोटोला गिराईक नाही, या नटीच्या फोटोला गिराईक आहे.
आणि सध्या ह्या नटीचा भाव 1 नंबर मध्ये असल्यामुळं 100 रुपयाला सुद्धा मिळत नाही. घ्यायचं असलं तर लवकर घ्या, नाही तर पुन्हा मागं ठेवता येणार नाही. ताबडतोब गिऱ्हाईक लागताय. नारद विचार करू लागले, काय कमाल आहे. अहो देवाचा फोटो, अहो देवाची रूप बदलत नाही. राम, कृष्ण, पांडुरंग, बजरंग बली, गणपती आहेत ना, तेच पहिल्यासारखेच. काही बदलले का? काही बदलले नाहीत ना. म्हणून तेवढीच किंमत आहे त्यांना 30 रुपये. आणि या नट्या बदलत राहतात म्हणून याची 100 रुपये. आणि नारदाला चमत्कार वाटला, आश्चर्य वाटलं, इतका आनंद झाला. का तर नारदानं बघितलं त्या नटीच्या शेजारी तेवढ्या छोट्या फ्रेम मध्ये नारदाचाच ओरिजिनल फोटो होता. शेंडीला लावलेले फुलं, मनगटामध्ये रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये यज्ञोपवीत, 12 टिळे, हातामध्ये चिपुळ्या, विणा आणि असे नारद उभे राहिलेले, पितांबर नेसलेला, गळ्यामध्ये नाना प्रकारचे हार, रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, स्फटिकाची माळ, हे सगळं बघितलं. आणि 12 टिळे आणि असे उभे राहिलेले नारद बघितले. नारदानं मनात आनंद, आज आपल्याला भाव मिळाला देवाला 30 रुपये. आणि आपला कोणत्या कॅटेगरीमध्ये, कोणत्या लाईनीमध्ये बसवलंय? 100 रुपयाचे. बोलून बघावं म्हणून नारदानं आपलं रूप न प्रगट करता सहज विचारलं. तो नटी जवळ ठेवलेला नारदाचा फोटो 100 रुपयालाच का? त्या दुकानदारानं नारद ऋषीकडे पाहिलं. बघा, तुम्हाला घ्यायचंय का? घ्यायचा जर असेल ना तर 100 रुपये देऊन तुम्ही नटीचा फोटो घेतला की नारद त्याच्यावर फुकट. नारद ऋषी म्हणले, अरे चांडाळा वैर्या, उग 50 रुपये, 100 रुपये 2 मन, एकाचा भाव 50 दर, दुसऱ्याचा 50 दर, 40 दर, 60 दर, 70 दर, 30 दर, 80 दर, 20 दर, 99 तिचे 1 रुपये तरी नारदाचा दर. नारद फुकट. नटीच्या फोटो बरोबर नारद फुकट. नारदानं स्पष्ट सांगितलं, दुनिया जाय भाड में, अजिबात अवतार घ्यायचा नाही. का? त्यांनी फक्त जर एवढं म्हणलं असतं की 100 रुपयामध्ये 2 फोटो, तुम्ही किंमत कशी धरा, 100 रुपयामध्ये 2 फोटो, संपलं असतं. पण काही वेळेस बोलून भ्रमनिराश होतो, मन बदलून जातं. महाराज, एक बाई आपल्या नवऱ्याला आग्रह करत होती, मी सांगते, मी 2 हंडे पाणी गरम केले, पियर्स, हिरामोती, मोठमोठे भारीचे साबण आणलेले, उठणं आणलेले, भारीचे अत्तर आणलेले, आज तुम्हाला मी चोळून मोळून आंघोळ घालणार, उठणं लावून आंघोळ घालणार, मी साबण लावून तुम्हाला आंघोळ घालणार, मी आज आंघोळ घालणार. नवरा इतका खुश झाला. क्या बात है. अरे दिवाळीला कधी तिने आंघोळ घातलं म्हणली नाही, पण आज ती मला आंघोळ घालते म्हणती. आज किती भाग्याचा दिवस आहे. आणि एकदम त्यानं आवडीनं विचारलं, आजच का आग्रह करतेस? आजच का आग्रह करतेस आंघोळीचा? दिवाळीत मला कधी घातली नाही. तिने सांगितलं, आज पोळा आहे ना, बैलाला दूध असते. नवरा म्हणला, मला बैल समजायलीस का? केवढा गैरसमज होता माझा. मला देव समजत असतील असं वाटलं होतं, पण तू मला काय समजायली? एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणायची, माझी शपथ आहे बघा, माझी शपथ आहे बघा, तुम्ही रेल्वेनंच प्रवास करी जा, तुम्ही रेल्वेनं प्रवास करी जा, एसटीनं, काळी पिवळीनं, अवैध वाहतूक प्रवास करी जाऊ नका, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही रेल्वेनं प्रवास करी जा. 4 लोकांच्या देखत, मित्राच्या देखत म्हणला, बघा माझ्या बायकोला किती काळजी आहे माझी, माझ्या प्रवासाची किती काळजी आहे माझ्या बायकोला. काय समजता तुम्ही बायकोचं प्रेम? अरे शपथा घालते बिचारी, रेल्वेनं प्रवास करा. मित्रमंडळी म्हणली, वहिनी तुम्ही भाऊसाहेबाला रेल्वेनं प्रवास करायचा आग्रह करता, एसटीनं वगैरे अडचण पडल्यावर ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी, जसं जमल तसं नाही हो. एसटीनं किंवा दुसऱ्या गाड्यानं जर प्रवास केला तर मेल्यावर, ऍक्सिडेंट झाल्यावर पैसे पूर्ण मिळत नाही, तर रेल्वेनं मेलं तर जास्त पैसे मिळतात. म्हणून मी म्हणते यांना रेल्वे. नवऱ्याचा गैरसमज दूर झाला. तसं भगवंतानं यायचं नाही ठरवलं आणि मग जनसामान्य सात्विक लोक होते, पारमार्थिक लोक होते, धार्मिक लोक होते, त्यांना त्रास होऊ लागला. आणि त्यांचा त्रास आमच्या संतांना पाहावासा वाटला नाही. बुडत हे जन न देखावे डोळा,
जनन देखवे डोळा हे जनन देखवे डोळा हे जनन देखवे डोळा हे तो कळवळा म्हणूनिया कळवळा म्हणूनिया म्हणूनिया येतो हिताचा कळवळा हाती पडती मौन काळा. आणि मग दोघांना एकच उद्देश दोघाचा, संतांचाही उद्देश तोच, देवाचाही उद्देश तोच. म्हणून दोहीचा विचार एकपणे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव अवतार घेऊन जे काम करतो संत त्याच्यापेक्षा विशेष काम करतात. म्हणून देव अवतार घेऊन अडीच काम करतो. देवाला एक काम आणखी जमलं नाही. कोणतं? दुष्टाला सज्जन करण्याचं काम जमलं. आणि हे संत अवतार घेऊन आले. कोण कोण? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाश दे प्रकाश दे. देवानेच घेतलेला अवतार कलियुगामध्ये संतांच्या रूपानं कशा करता आले. कलियुगामध्ये जो दोष होता तो दोष घालवण्याकरता ऐका कलीचे महिमान असत्या सिरीज लेजंड पापादिती अनुमोदन करती हेळ संतांचे अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने ही बुडविली. आणि म्हणून तुकोबारायला यावं लागलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, झाडू संताचे मार्ग अर्डरानी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. म्हणून बसंत पंचमीच्या दिवशी गेलेल्या 11 फेब्रुवारी 2008 म्हणजेच माघ शुद्ध पंचमी जिला बसंत पंचमी म्हणतो त्या दिवशी आमच्या तुकोबारायानं अवतार घेतला. म्हणून हे वर्ष तुकोबारायाच्या जन्म चतुशताब्दीचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अख्ख्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातून तुकोबारायाचे भक्त आज या इंद्रायणीच्या तीरावर हा जय जयकार चिंतना करता ही सगळी मंडळी जमलेली. आता तुकोबारायानं आपल्या जीवनामध्ये काय केले? संसारिक म्हणून आले. देवासी अवतार भक्तासी संसार, पण संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो.
तुकोबारायानं दुःख देणाऱ्या संसाराला लाथ मारली. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. नुसता संसार लोकांना सांगितल्यामुळं लाथ मारली नाही, अगोदर त्या प्रपंचाचा अनुभव घेतला. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली, अनुताप ज्वाळी ते बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखवली, अहंता ममता जोडून शांती भरिली. आणि मग आमच्या तुकोबारायानं त्यांच्या घराण्यातल्या परंपरेप्रमाणे विश्वंभर बाबा मोरे त्यांचे 2 मुलं, त्या 2 मुलांचा हरी आणि विठो, हरी आणि मुकुंद हे 2 मुलं विश्वंभर बाबा मोरेंना. त्या 2 मुलांपैकी एकाचा वंश वाढला, त्या वंशाचं नाव आहे विठोबा. विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्होबा, कान्होबाचा बोलोबा, आणि बोलोबाला 3 मुलं झाले, सावजी महाराज, तुकाराम महाराज आणि कान्होबा महाराज. आईचं नाव कनकाई. अवतार घेतला. सावजी महाराज मोठे होते, पण लग्न झाल्याबरोबर त्यांची पत्नी अचानक दगावली, मरण पावली. त्यांना मनामध्ये विरक्ती निर्माण झाली. ते मसन वाट्यातून पत्नीला दहन केल्यानंतर पुन्हा घराकडे आलेच नाहीत. परागंदा झाले, निघून गेले. वयाच्या 13व्या वर्षी आमच्या तुकोबारायावर भार पडला संसाराचा, वडिलाला मदत करण्याचा. तुकोबारायाचे या देहूमध्ये त्या काळामध्ये 2 छोटे छोटे दुकानं होते. वडील चालवित होते, शेती होती. मूळ मोरे खानदान गॅलीवर आंबिले पडलं, आणि तुकोबारायानं कमावलेलं नाव म्हणजे इनामदार. गुळाची आणि मिरचीची एवढी खरेदी आणि विक्री केली की या परिसरामध्ये तुकोबाराया खूप श्रीमंत झाले. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबारायानं आई वडिलाच्या मर्जी खातर मामाची मुलगी करून घेतली. ती जन्मताच दमेकरी होती, तिचं नाव रखुमाई. पण रखुमाई ही तुकोबारायाची स्वामिनी असल्यामुळं, आई रुक्मिणी माता असल्यामुळं रखुमाई न म्हणता तुकोबाराय तिला आवली म्हणायची. तुकोबारायाचा व्यापार धंद्यामध्ये एवढा जम बसला. वयाच्या 19व्या वर्षी तुकोबारायचं 2रं लग्न झालं. पुण्याचे श्रीमंत सावकार आप्पाजी गुळवे नावाचे, त्यांनी आपली मुलगी जिजाबाई नावाची श्रीमंतीत वाढलेली तुकोबारायाचा पाऊल बघितला आणि पुढचा धोरण आखून मुलगी दिलेली. तुकोबारायानं स्वतःच्या वयाच्या 27व्या वयापर्यंत सुंदर संसार केला. सुंदर, दृष्ट लागण्यासारखा व्यापार धंदा, पैसा अडका, घेणं देणं. तरी पण तुकोबाराया वारी चुकत नव्हते, कारण माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. वारी करीत होते. घराण्यामध्ये चालत आलेली वारी. ज्या घराण्यामध्ये 7 पिढ्या वारी चालते, त्याच्या 8व्या पिढीमध्ये साक्षात भगवंत अवतार घेतो. विठ्ठला विठ्ठला. आणि मग तुकोबारायाचा व्यापार धंदा चालत असताना एकदम भगवंतानं चमत्कार केला म्हणण्यापेक्षा एक घटना अशी घडली. वयाच्या 27व्या वर्षी तुकोबारायाला दुष्काळी आटीला द्रव्य नेला, माणसली एक अन्नान्न करिता नेली. वयाच्या 27व्या वर्षी दुष्काळ पडला. 27, 28 आणि 29 वर्ष तुकोबारायाच्या वयाचे दुष्काळामध्ये गेली. परिस्थिती एवढी नाजूक झाली की आवली नावाची दमेकरी बायकोन, संतो नावाचा तिचा मुलगा त्या दुष्काळामध्ये अन्नावस्थेमध्ये मरण पावले. जे येणं होतं लोकांना बुडवलं. दिवाळं निघालं तुकोबारायाच्या धंद्याचं. तुकोबाराया देवा पुढे उभा राहून म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बाईल मेली, मुक्त झाली, देवे माया सोडविली. आणि अशा अवस्थेमध्ये वयाच्या 30व्या वर्षी तुकोबारायाला स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये 2 दिव्य तेजपुंज शक्ती त्यांच्या स्वप्नामध्ये आल्या.
नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. आणि मग तुकोबाराय जागे झाले आणि तुकोबारायाला मग परमार्थाला लागले. लोक त्या काळात म्हणू लागले, करून करून बागले ना, आता देवपूजा लागले. व्यापारधंदा इतके दिवस केला, तिकडं दुष्काळ पडला, दिवाळं निघाला ना, आता कीर्तन भजना लागले. तुकोबाराया त्या काळात कीर्तन भजन करत असताना टाळ घेऊन उभा राहायचे. काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आदरे धरोनिया, पुढे झाले त्यांची धरावी द्रुपद, पुढे म्हणणाऱ्याला मागून टाळ वाजून ते भजन करायचे. आणि असे भजन करत असताना साक्षात्कार झाला. नामदेवरायानं सांगितलं, तुम्हाला संसार करण्याकरता व्यापार धंदा करण्याकरता मृत्यूलोकात पाठवलं नाही, उजळावया आलो आता, मग हे काम करा. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञानी. खरं जे वेदाचं अंग होतं, वेदाचं ज्ञान होतं, ते कोणी सांगायला तयार नव्हतं. भगवद्गीतेचा सगळा भाग आमच्या ज्ञानोबारायनं सांगितला, पण वेदाचं कोणी मतितार्थ सांगायला तयार नाही. आणि मग आमच्या तुकोबारायनं सहु वेदाचे हे केले विवरण, अर्थ ही गहन शोधूनिया. चारी वेदाचा मतितार्थ एकत्र करून पंचम वेद निर्माण केला आणि त्या वेदाचं नाव आहे तुकोपनिषद किंवा पंचम वेद. तुकोबारायाची अभंगाची गाथा, त्या गाथ्यातले एक एक महाराज सूत्र जे देवाला हजारो ग्रंथ लिहून स्पष्ट करण्याकरता प्रयत्न करावा लागत होते ज्ञानी लोकाला, वेदांती लोकाला, ते आमच्या तुकोबारायानं साध्या भाषेतून सांगितलं. आणि तितकं साधं सांगत असताना मराठी भाषेतून ते वेदांत विचार आल्याबरोबर काही मंडळीला तुकोबारायाचं वर्चस्व न देखवल्यामुळं तुकोबारायाचं गारहाण गेलं. वाघोलीकर रामेश्वर शास्त्री दशग्रंथी, 4 वेद आणि 6 शास्त्राचा जाणता, ज्ञान मार्तंड पदवी मिळवलेले रामेश्वर भट्ट. आणि त्या रामेश्वर भट्ट पालखीमधून आले. लोकांना गारानं केलं, कुणब्याचा माणूस आहे, सामान्य माणूस आहे, पहिला व्यापार धंदा करीत होता ना, त्या आपले ब्राह्मणाची मंडळी सुद्धा त्यांची शिष्य झालेली, त्यांनी शोभत नाही. आपण उच्च कुलीन, उच्च वर्ण, उच्चाभ्रू आणि सामान्य माणसाच्या मागे लागले तो. आणि मग कशामुळे परिणाम झाला म्हणजे त्यांनी उच्चवर्णीय लोक सामान्य माणसाच्या मागे लागले, शोभत नाहीये बघा. आणि असं म्हणल्यावर रामेश्वर भट्टानं गाथा मागून घेतला महाराज. आणि गाथ्याकडे लक्ष देत असताना एक पान उलटल्यानंतर रामेश्वर भट्टाच्या मनामध्ये असा विचित्र भाव निर्माण झाला. मी दशग्रंथी म्हणून घेतोय, 4 वेद आणि 6 शास्त्राचा मी आकलन केलंय, अभ्यास केलाय, ज्ञान मार्तंड मला पदवी मिळाली, पण जे तुकोबाराय सांगू शकले ते मी सुद्धा आकलन करू शकलो नाही. मलाही ते माझ्या डोक्याच्या वरून गेलं आणि मनामध्ये असूया निर्माण झाली. हा गाथा आहे तोपर्यंत तुकोबारायचा जय जयकार होणार. कोणी सांगितलं? पांडुरंगानं आणि नामदेवराय. खालून वरून दगड घातले आणि गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला. कारण त्यांनी सांगितलं, जर देवानं सांगितलेलं असेल तर देव सांभाळेल. गाथा बुडाला आणि गाथा बुडाल्याबरोबर लोक तुकाराम महाराजांची टिंगल करू लागले. कुठे तुमचा देव? कुठे नामदेवराया? कुठे पांडुरंग? स्वप्नात येऊन सांगितलं ना. असंच लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेता होता तुम्ही. देवानं साक्षात्कार दिला, देव भेटला, देवाचे चावतार. वा रे वा. तुकोबाराय इतके चिडले महाराज. तुकोबारायचे स्पष्ट शब्द, माझे लेखी देव
मेला असेल त्याला असो, माझ्या करता मेला. कारण ठरलेल्या वेळी ठरलेला कीर्तनकार नाही आला की ज्यांनी निमंत्रण सांगितले त्याच्यावर येत. क्षीरसागर भाऊ कुठे तुकळीकर, ओ गणेशानंद स्वामी कुठे तुकळीकर, ओ नामदेव महाराज आगे कुठे तुकळीकर. चौकशी होते का नाही? 10 ते 12 कीर्तन 10:30 वाजले तरी आणखी काही नाही. दुसरीकडचे कीर्तन सुरू झाले, कुठे तुमचे महाराज. मग हे जमलेली मंडळी काय म्हणले, मेलं चिडून म्हणतो. पण समोर दिसल्यानंतर पुन्हा बरं झालं महाराज तुम्ही आला. हे जसं तसं तुकोबाराय चिडले देवानं मला आदेश देऊन सुद्धा देवानं का धोका दिला. आणि महाराज आता जाणकार मंडळी आलेले आमचे हरिभक्त परायण आदरणीय परमस्नेही पंडित महाराजांनी त्यांचे बाबा आलेले. काय बाबा आता त्यांचं काय आता जरा तब्येत बरी दिसलेली बघा, नाही तर त्यांच्या तब्येतीचीच मला काळजी. आणि इतका लोड घेतात ते, कशामुळे लोड घेतात कोणास ठाऊक. मागण मोरीन खंडोबाची वारी त्यांनी आम्ही दोघांनी लोड घ्यायची गरज नाही. तर पंडित भाऊ क्षीरसागरनं लोड घेतला तर काही हरकत नाही. त्यांना पुढे कोणीतरी आपल्याला कोण आहे महाराज. बाबूजीला पत्र पालताना फेकून दिलं गावाच्या खालतं. पण तरी असं योगानं त्याच वेळेस जर वह्या बुडाल्या नसत्या तर लोकांनी आणखी वेगळे विचार मांडले असते. काहीतरी कागदाला लावलेलं आहे हो म्हणून बुडणं झाले. पण तुकोबारायाच्या वह्या बुडाल्या आणि 13 दिवस तुकोबारायानं अनशन केलं, बसून राहिले. आत्ताच्या लीडर लोकांसारखं उपोषण नाही बरं का. सकाळी खायचं, दुपारी बसायचं, संध्याकाळी पुन्हा जेवायचं, पुन्हा बसून राहायचं. लगे कॅमेरे त्यांच्यावर असते, लगे तोंड बारीक करायचं, लगे लोक येतात, घ्या लिंबू सरबत घ्या, उपोषण सोडा, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो. तुकोबाराय डोळा उघडून बघायला तयार नाही. देवाला माझ्या काळजी पडली आणि 13 दिवसानंतर त्या वह्या पुन्हा वर आल्या. 13 दिवस वह्या रक्षोनी उदकी कोरड्याची काढोनी दाखविल्या शेकी. आणि मग त्या वह्या कोरड्या 13 दिवसानंतर आल्यानंतर तुकोबारायच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुकोबाराय म्हणाले, देवा तुझा किती अंत पाहिला, किती त्रास झाला असेल माझ्यामुळे. त्या वह्या सांभाळण्याकरता इंद्रायणीमध्ये बसावं लागलं असेल. मी उपोषण करतो, मला सांभाळण्याकरता माझ्याजवळ बसावं लागेल. तुझी किती ओढाताण झाली माझ्यामुळे. देवा आता कसलंही संकट पडलं तर तुला गाराणं करणार नाही. आले भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो. आणि अशा प्रकारे तुकोबारायानं आपलं कार्य पूर्ण करत असताना शेवटचं मागणं देवानं मागितलं होतं, भोजना मागती तुप पावशे. आपल्या जीवनाचे 4थाही हिस्सा 41 वर्षाचं आयुष्य तुकोबारायाचं तर 30 वर्ष संसारामध्ये गेलं आणि उरलेल्या 11 वर्षामध्ये असं अलौकिक कार्य तुकोबारायानं केलं की तुकोबारायाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर जगाच्या दृष्टिकोनातून तुकोबारायाच्या जीवन चरित्रातला प्रकार, काही बऱ्या माणसांची गाठ पडली, काही वाईटाची गाठ पडली, काही सुखाचे दिवस, काही दुःखाचे दिवस, काही आनंदाचे दोही आनंद तरंग. म्हणून रामेश्वरी चरणी वस्त्र. लोक पाया पडतात म्हणून मी पाया पडायला गेलो नाही. काही माणसं गतानुगतिके लोक पारमार्थिका पळाते, कोण कोणीकडे पळतय. सुरू केल्यात काही जणांना आळंदीच्या पंढरपूरच्या वाऱ्या सोडून नान्नीच्या वाऱ्या सुरू केला. कोणी सैलानी बाबाला होतं, पांडुरंगाचे भक्त, गळ्यात तुळशीची माळ, पंढरपूरची वारी, माऊलीचं नाव तोंडातन, खिशाला फोटो दुसऱ्याचा. आणि अशी ही द्विधा मनस्थिती लोकांची झाली. तुकोबारायाचे भक्त तसे नव्हते. वेळ आणखी कलीचे दोष, कलीचे दोष. सामर्थ्य पूर्ण खात्री आहे. तुकोबारायाच्या जीवनामध्ये काही घडलेले प्रसंग, लोहगावच्या कीर्तनामध्ये आबाजी पंत लोहकर यांचं लेकरू मरण पावलेलं कीर्तनात आणून टाकलं ते प्रेत. तुकोबारायावर जबाबदारी आली.
त्या बाळाच्या आईनं सरळ सांगितलं, जर तुमच्या नामामृतामध्ये शक्ती नाही तर कशाला लोकाला फसवता? नामामृत संजीवनी वैष्णवाला, नामामृत गोडी, नामामृत, नाम अमृताहुनी गोड. जर नामामध्ये एवढी शक्ती आहे तर दाखवून द्या. हे लेकरू उठवा मग कीर्तन करा. खरं सांगा कोळकर बाबा, आता या घटकेला जर अशी परीक्षा कोणी घ्यायचं ठरलं तर किती कीर्तनकार कसोटीला उतरतील? माझं तर पहिल्या दिवशी बंद हो, पहिल्या सुरुमत बंद माझं. मेलेलं आणलेलं सोडून द्या, जिवंत कीर्तनात आणून बसवलेला माणूस झोपतोय. कीर्तनी बैसता निद्री नागविले, मन माझी गुंतले विषय. या तिन्ही महात्म्याच्या जीवनामध्ये हे प्रसंग घडलेले. पहिला प्रसंग तुम्हाला सांगतो, श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवान गोपाल कृष्ण आपल्या सद्गुरूकडे म्हणजे सांदीपनी ऋषीला अवंती नगरामध्ये गेल्यानंतर तिथं 64 दिवस सेवा केली. गुरुकडून दिव्य ज्ञान पहिलंच होतं, पण गुरुविन कोण बतावे वाट. कृष्ण गुरु सांदीपनी पूर्ण ब्रह्मदावी. सांदीपनी ऋषीची मनोकामना गुरुदक्षिणा देऊन पूर्ण केली. गुरुमाईला विचारलं, आणखी तुम्हाला काही पाहिजे असलं तर सांगा. आणि बाईनं डोळ्याला पदर लावून सांगितलं, कृष्णा, 12 वर्षापूर्वी आम्ही प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलो होतो स्नाना करता. त्यावेळेस आमचा मुलगा समुद्रात बुडून मरण पावलेला आहे, तेवढा आणून दिला तर बरं होईल. आणि आमच्या भगवान गोपाल कृष्णानं चमत्कार केला. स्वतः भगवान सांगतात ज्ञानोबरायाच्या मुखातून, मृत गुरुपुत्र अनिला प्रवाडा तो देखील. मेलेला गुरुपुत्र पुन्हा जिवंत आणून आपल्या गुरुमाईच्या हवाली केला, गुरुदक्षिणा पूर्ण केली. नंबर 2, नेवासा या ठिकाणी ज्ञानराज माऊली असताना प्रेत यात्रा अंत्यविधी करता निघाली होती, अंत्येष्टी करता शेवटच्या. आणि पत्नी सती निघाली होती. 750 वर्षापूर्वीचा काळ. मळवट भरलेला हिरवा चोडा लिहिलेला, हिरवी साडी, हिरवी चोळी, ओटी भरलेली. सगळ्याला नमस्कारात करत करत ती बाई निघालेली होती. निवृत्तीनाथ महाराज दिसले, नमस्कार केल्याबरोबर त्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ज्ञानोबरायाला नमस्कार केला, ज्ञानोबरायानं आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. सगळे लोक खाली माना घातल्या. माऊली कसा काय आशीर्वाद दिला? ती सती निघालेली, तिचा नवरा मरण पावलेला आहे. ती सती निघाली आणि तुम्ही आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. तुम्ही तर म्हणतात माऊली, माझ्या सत्यवादाची तोप वाचा केली बहुत कल्प. कल्प पर्यंत तुम्ही खोटं बोलत नाही. तुमच्या वाचेने हे सत्यवादाचं तप केलेलं आहे. आणि हिचा तर नवरा मरण पावलाय, तुम्ही तर आशीर्वाद दिला. कसं माऊली? माऊली म्हणले, काय नाव आहे? सच्चिदानंद. वा वा वा, सच्चिदानंद कुठं मरत असतो का? गेले माऊली. उठ बाबा म्हणल्याबरोबर ते मेलं माणूस जिथं उठवेल, मेलेलं पुन्हा उठव. ती शक्ती त्यांच्याकडे म्हणून त्यांना जमतं बर का. सामान्य पोटभरा महाराज लोक त्याच्या नादी लागले. आणि एका ठिकाणी गेले. अरे एका शेठजीनं सांगितलं, महाराज तुमचा आशीर्वाद होता, तुमची कृपा होती म्हणून बाबाला झटका आला होता. बाबाला झटका आला होता, खर्च झाला 2-3 लाख रुपये. 3,500 हजाराची इंजेक्शन अतिदक्षता विभागामध्ये ठेवलं. आणि आता डॉक्टरनं सांगितलं खतरे के बाहेर है, हा संकट टळलंय असं डॉक्टरनं सांगितलंय. महाराज तुमचा कृपा प्रसाद होता, तुमचा वरदहस्त होता म्हणून बाबा वाचले. चला भेटीला. आता या महाराजाने विचार करावा की आपली ताकद किती आहे, आपला पायगुण हातगुण कसा आहे. बटन दाबलं तर फ्यूज उडतंय, टीव्ही चालू केला तर लाईट जातीये. त्यानं आपला पायगुण हातगुण ओळखू नये का? पण त्यालाही वाटलं, लोकांना कौतुक केलं. त्या चिरंजीव पदामध्ये सांगितले ना, जग त्याचं कौतुक करतात आणि त्या कौतुकानं भुलून तो साधक सिद्ध होण्याच्या मार्गापासून पदभ्रष्ट होतो, पामर होतो, विषयी होतो. आणि मग जे लोक वंदन करतात तीच त्याची निंदा करतात. हे गेलं भूषणानं दवाखान्यात. दवाखान्यात गेल्याबरोबर ते शेठजी उठून बसलं.
लगेच गेले, पाया पडले. महाराज तुमचा आशीर्वाद, काहीतरी तुमची कृपा होती म्हणून मी वाचलो, नाही तर डॉक्टरनं सांगितलं होतं मेलं. अखेर शेवटी प्रयत्न केले, इंजेक्शन दिले, इतका महाराज इलाज केला आणि मी वाचलो. महाराज तुमचा आशीर्वाद द्या, आता मला काही होऊ नये म्हणून तुमचा आशीर्वाद द्या. यानं ओळखून घ्या आपल्या हातात किती ताकद आहे. हे भूषणानं त्याच्या डोक्यावर हात ठेवून काळजी करू नका. त्याच्या डोक्यावर हात ठेवला, मेलो. का? सत्यवादाचे नाही, जन्मभर याने असत्य बोललं म्हणून बोलल ते सत्य होत नाही, बोलल ते बिघडतं. पण ज्ञानोबाराया जन्म जन्मपर्यंत कल्पपर्यंत खरं बोलत असल्यामुळं मस्तकावर हात ठेवला, उठा, लगे उठविले. चला, आमच्या तुकोबारायाच्या कारकिर्दीमध्ये त्या बाईनं लेकरू आणून टाकलं, कंबर बांधून कीर्तन करतात. हे लेकरू उठवा आणि मग नाम महत्व सांगा, नामामृत सांगा. बाई शांत राहा. कशी शांत राहू? माझा पोटचा गोळा गेला. काय अर्थ? देवा आता परीक्षा तुझ्या नामाची, तुझं नाव बदनाम व्हायचं असेल बघ बाबा, आमची ते इच्छा आहे आणि म्हणून सांगतो नामासाठी पार पाववी. तुला नामाचा अभिमान असल्यामुळे तू तुझं नाव वाया जाऊ देत नाही. यांनी घ्यावे नाम तिशी त्याची करणे काम. नाव घेतल्यावर वाया जाऊ देत नाही. ही तुझी कीर्ती असल्यामुळे, ऐसी चराचरी ब्रिदावळी असल्यामुळं अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. तुकोबारायानं सांगितलं, टाळे वाजून भजन करा, निश्चित लेकरं उठल हे. आणि मग हाक मारली, धाव घाली आई, आता पहाते सिकाई. आणि टाळ्याचा गजर झाला, विठ्ठला विठ्ठला आपण का गजर करत नाही माहितीये का? आपल्याला टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर काय होतं ह्याची कल्पनाच नाही. कल्पना नसल्यामुळं आपल्याला धोका व्हायलाय ना. निर्गुण महाराज सांगा बरं, टाळी वाजून भजन केल्यावर काय होतं? आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संत हाती आला. आता जायचंय मला माझ्या मूळ घराला, मूळ ठिकाणाला. आणि मग तुकोबाराया गेले कसे? लोकांनी त्या शब्दामध्ये संशय धरला. ते तार्किक लोक आहेत ना, शब्दाला धरून बसते. आणि म्हणून तुकोबारायाचं शेवटचं प्रमाण आणि त्या प्रमाणावर येणारे आक्षेप आणि त्याचं निराकरण. अंतकाळी विठो आभासी मावळा, अंतकाळी विठो आभासी मावळा, कुणी सहित झाला गुप्तरूपा. कुंडली गवळया श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हो हो.